मानाचा जे बाळूमा मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ आहे बाळूमामाचं जी पैसे खाते ती त्यांच्यावरती. तर मित्रांनो, आजकाल काय व्हायला लागले, बाळूमामाच्या नावावरती खूप लोक पैसे खाते ती. काय म्हणते ती की बाबा मला समजते, बाळूमामाला दृष्टांत दिलाय, मामा माझ्या अंगात येते ती आणि लोकांकडं भाविक भक्तांकडे पैसे लोबडायचं, आपलं घर भरायचं, असं लोकांचं काम चालू आहे. मग ती काम कुठं असो, कोण पण करते, पुजारी करते ती किंवा 1 ते 19 पालखीमधलं कोण पण करत असेल. पण तुम्ही एवढं एक लक्षात ठेवा, बाळूमामा आपलं देव असा आहे ती, तुम्ही जर त्यांचा 1 रुपया खाल्ला तर ती तुमच्याकडे 100 रुपये घेतल्याशिवाय थांबणारच नाही ती. आणि मित्रांनो, बाळूमामाने घरची सोडली नाही ती. तुम्ही आम्ही कोण आहे हो? मी जर चुकलो तर मला शिक्षा माझा देवच देणार आहे, कोण जर चुकलं तर शिक्षा देवच देणार आहे. पण शिक्षाही भेटणार, परमार्थ सुखाचा नव. आणि तुम्हाला सांगतो, मामांचं गुरु मुळे महाराजांनी मामाने 120 रुपये दिलं आणि गुरु स्वीकार केलता, तुम्हाला तर माहित आहे. आणि 120 रुपये मुळे महाराज घेऊन पंढरपूरमध्ये गोरगरिबांना दान करणार होतं. तर ती 120 रुपये त्यांच्याकडे खर्च झालं, तर ती 120 रुपये मामाने त्यांना पचू दिलं नाहीत. त्यांना सारखं डबडं घेऊन पळायला लागत होतं. ज्यावेळी त्यांनी 120 रुपये त्यांच्या ध्यानात आलं की बाळूमामाने आपल्याला 120 रुपये दिले ती, मग त्यांनी पंढरपूरमध्ये जाऊन ती दान केलं. तेव्हा त्यांची कुठेतरी आगमन थांबली. त्यांनी स्वतःच्या गुरुला सोडलं नाही, तर तुम्ही आम्ही कोण आहे असाच भ्रष्टाचार आता व्हायला लागलेला आहे मामांच्या नावाखाली, आपल्या जगाच्या मालकाच्या नावाखाली. तर आपलं हलसीद बाळूमामा ग्रुपचं सेवकरी, कट्टर सेवकरी आपलं निखिल दादा मोहिते. तर मित्रांनो, ह्यांच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभा राहायचं आहे. सगळ्यांनी, सगळ्या भाविक भक्तांनी, सगळ्या मेंढके बंधूंनी उभा राहायचं आहे आणि त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची आपण साथ द्यायची आहे, जेणेकरून ती काय पण करणार आहे ती चांगलं करणार आहे. कारण की निखिल दादावर आपला पूर्णपणे मित्रांनो विश्वास आहे. तर व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जेणेकरून बाळूमामाच्या नावावरती कुणी पैसे खाल्लं नाही पाहिजे ती. कारण की आपला देव काय पैसे घ्यायचं मग पावायचा असला काय आपला देव नव्हता. आपलं बाळूमामा देव कसं होतं, चिमटभर भांडारा द्यायचा आणि पावायचं, असं आपलं देव होतं. आणि तुम्हाला खरंच तुमची अडचण काढून देवाकडे घ्यायची आहे, तुम्हाला खरंच तुमच्या आयुष्यात ज्या नसलेल्या गोष्टी पाहिजे द्या, तर तुम्हाला एकच करायचं आहे, बाळूमामाची पालखी कुठं आहे बघायची, बाळूमामाच्या पालखीत जायचं, बाळूमामाच्या मेंढी माऊलीची सेवा करायची. आयुष्यात तुम्हाला कधीच काय कमी पडत नाही. आणि आपलं निखिल दादा आहे ती, त्यांच्या पाठीवर खंबीरपणे उभा राहायचं आहे. सगळ्यांनी मेंढक्या बंधू, सेवेकरी सगळ्यांनी उभा राहावा, एवढंच मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला कुठलं पण दुःख येऊ द्या, अडचण येऊ द्या, परेशानी येऊ द्या, तुम्ही बाळूमामाच्या मेंढी माऊलीची सेवा करा, तुम्हाला आयुष्यात कधीच काय कमी पडत नाही. आणि जर तुम्ही मामाचा 1 रुपया खाल्ला तर मामा तुमच्याकडनं 100 रुपये घेतल्याशिवाय राहत नाही ती. एवढं माझंच नवं, संपूर्ण जगाला अनुभव आहे. आणि लोकांना काय वाटतं, मामा म्हणजे खैराचा इंगुळा आहे, सोडणार नाही कोणाला. एवढं लक्षात ठेवा. मामांचं पैसे जे खाते ती त्यांच्या नावाखाली